हॅलो गाईड, तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वायटी स्टुडिओ हा वारंवार उघडल्याने ते फायद्याचे आहे की तोट्याचे आहे, हा टॉपिक आज घेऊन मी तुमच्या समोर आलो आहे. मित्रांनो, तुम्ही कसे आहात? आय होप तुम्ही चांगले असाल. तर आपण आपला व्हिडिओ आता सुरुवात करूया की वायटी स्टुडिओ वारंवार उघडल्याने काय होते. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला बघूया, पहिला मुद्दा या ठिकाणी बघूया. तर मित्रांनो, जेव्हा आपण व्हिडिओ बनवतो आणि व्हिडिओ बनवून झाल्याच्या नंतर जेव्हा अपलोड करण्याची जेव्हा वेळ येते, तर मित्रांनो बरेच लोक काय करतात की डायरेक्ट व्हिडिओ पब्लिक करा. परंतु माझ्या मते, माझ्या एक्सपिरियन्स नुसार मी तुम्हाला सांगतो की मित्रांनो, जेव्हा व्हिडिओ आपण अपलोड करतो तेव्हा तो अनलिस्टेडच केला पाहिजे. कारण अनलिस्टेड केल्याच्या नंतर यूट्यूब वाली जी टीम आहे ती त्या व्हिडिओला चांगल्या प्रकारे चेक करते आणि त्यानंतर आपला सुद्धा त्या व्हिडिओमध्ये जर काही फॉल्ट असेल, काही डाऊट असेल, तर अपलोड केल्याच्या नंतर आपण पुन्हा एकदा जर व्हिडिओ जर बघितला तर त्यामध्ये काही जर प्रॉब्लेम असतील तर ते प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो. परंतु डायरेक्ट जर आपण पब्लिक केला तर त्यानंतर त्या व्हिडिओमध्ये जर काही अडचणी आल्या किंवा कोणाचा आपण कंटेंट जर वापरला तर त्याला यूट्यूब कॉपीराइट क्लेम सुद्धा देऊ शकतो. म्हणून मित्रांनो, पहिला व्हिडिओ जेव्हा आपण अपलोड करतो तो अनलिस्टेडच व्हिडिओ आपण केला पाहिजे. म्हणजे काही वेळ यूट्यूब टीम त्याला सर्च करेल आणि या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कुठल्या टाईपचा आहे, तो कुठल्या कॅटेगरीचा आहे, त्या कॅटेगरीच्या लोकांकडे तो व्हिडिओ यूट्यूब टीम पाठवण्याचा प्रयत्न करते. त्याला वेळ मिळतो. अनलिस्टेड व्हिडिओ जर असेल तर यूट्यूब टीमला वेळ मिळतो की हा व्हिडिओ कुठल्या कॅटेगरीचा आहे, ज्या कॅटेगरीचा आहे त्या कॅटेगरीच्या लोकांकडे पाठवण्याचे काम यूट्यूब टीम करत असते. आणि म्हणून आपण व्हिडिओ जेव्हा अपलोड करतो तो व्हिडिओ प्रथम अनलिस्टेड ठेवावा आणि 1 तासाच्या नंतर तो पब्लिक करावा. हा होता पहिला मुद्दा. मित्रांनो, दुसरा मुद्दा, वायटी स्टुडिओ जेव्हा आपण उघडतो, प्रत्येकाला आशा असते की आपण जेव्हा व्हिडिओ अपलोड केला तर अपलोड केल्याच्या नंतर त्या व्हिडिओला किती लाईक आले, किती सबस्क्राईब आले, हे आपल्याला सवयच असते. वारंवार पाहण्याची आपल्याला ती सवय असते. परंतु मित्रांनो, या ठिकाणी हा व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर आपण 3 ते 4 घंटे त्या व्हिडिओकडे बघायचेच नाही. कारण वारंवार आपण त्या अपलोड केलेल्या व्हिडिओकडे जर पाहिले तर वायटी स्टुडिओमध्ये जो ॲरो दाखवतात ग्रीन कलरचा, तो ॲरो वारंवार आपण जर पाहिला तर ॲरो हा डाऊन होतो. तर त्यासाठी आपण 3-4 घंटे तरी तो व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर तो व्हिडिओ आपण पाहू नये. आपण कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी आपले मन रमवावे, एखादी सिरियल बघावी, एखादा पिक्चर बघावा आणि 2-3 घंट्याच्या नंतरच अपलोड केलेला व्हिडिओ आपण वायटी स्टुडिओमध्ये जाऊन बघू शकतो. तर पुढचा मुद्दा, मित्रांनो, व्हिडिओ जेव्हा बऱ्याच लोकांची सवय असते, कारण आजकाल मोबाईलमध्ये सगळे लोक व्हिडिओ बनवतात आणि त्यांना एका दिवसाला 2 GB डाटा मिळतो. पण बरेच लोक काय करतात, आपला व्हिडिओ घाय बनवून अपलोड करतात आणि तो अनलिस्टेड करतात किंवा पब्लिक करतात. परंतु पब्लिक केल्याच्या नंतर तो व्हिडिओ मोबाईलचा आपला डाटा बंद करतात. मित्रांनो, आपला डाटा जर बंद केला तर यूट्यूब टीमला हे कळते आणि यूट्यूब टीम सुद्धा नंतर आपल्या अपलोड केलेल्या व्हिडिओकडे दुर्लक्ष करते. म्हणून व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर आपला डाटा आपण बंद करू नये. चालू असला तर आपल्या व्हिडिओकडे यूट्यूब टीम लक्ष ठेवते, तो कुठल्या कॅटेगरीचा आहे त्या लोकांकडे पाठवण्याचा प्रयत्न करते. म्हणून आपण आपला डाटा बंद करू नये. मित्रांनो, तर वायटी स्टुडिओ हा वारंवार बघण्यासाठीच असतो. परंतु मित्रांनो, हा आपला परफॉर्मन्स बघण्यासाठी वायटी स्टुडिओ हा यूट्यूब टीमने दिलेला आहे.
परंतु आपण ताबडतोब व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर ताबडतोब वायटी स्टुडिओ खोलून बघू नका. काही वेळाच्या नंतर काही वेळ जाऊ द्या आणि त्यानंतर आपण वायटी स्टुडिओ उघडून बघू शकतो. 2-3 घंट्याच्या नंतर जेव्हा आपण बघतो तेव्हा तो ॲरो जो असतो तो ग्रीन कलरचा झालेला असतो आणि त्याचा ॲरो हा वरच्या साईडला असतो, अप आणि डाऊन. तर डाऊन जर झाला तर त्या ठिकाणी आपला व्हिडिओ जास्त चालणार नाही. तर म्हणून वायटी स्टुडिओ वारंवार खोलू नये. तर अशा प्रकारे मित्रांनो ह्या टिप्स ज्या आहेत की वायटी स्टुडिओ वारंवार उघडून पाहिल्याच्या नंतर आपले काय नुकसान आहे. तर मित्रांनो पहिली गोष्ट तर आपण आपला व्हिडिओ अनलिस्टेड करावा आणि अनलिस्टेड केल्याच्या नंतर काही वेळाच्या नंतर तो पब्लिक करावा आणि पब्लिक केल्याच्या नंतर तो वायटी स्टुडिओ आपण वारंवार उघडू नये, वारंवार बघू नये. बऱ्याच लोकांना नवीन क्रिएटरांना असे वाटते की आपल्याला किती व्ह्यू आले काय आले, परंतु वायटी स्टुडिओ हा आपला परफॉर्मन्स बघण्यासाठीच असतो. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आय होप सो वाटते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, नॉलेजेबल वाटला असेल. तर मित्रांनो माझ्या व्हिडिओतून थोडे सुद्धा जर तुम्हाला नॉलेज मिळालं असेल तर एक चांगली कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अशा नवीन नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या समोर पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे. तोपर्यंत बाय बाय.